नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय वेगळ्या आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. 112 पानांचे हे प्रशासकीय मॅन्युअल केवळ एक कंटाळवाणी पुस्तक अजिबात नाहीये, तर हा एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रमाणावरील हाय-स्टेक सुरक्षा मोहिमेचा अचूक आराखडा आहे. या मॅन्युअलकडे एका नव्या दृष्टिकोनातून कसे पाहता येईल हे आपण यातून समजून घेणार आहोत. ही संपूर्ण परिसंस्था किती अवाढव्य आहे याची कल्पना करा. अगदी मुख्य बोर्डापासून ते थेट स्थानिक स्तरावरील डिस्ट्रीब्युशन आणि एक्झामिनेशन सेंटर्सपर्यंत कशी एक कडक आणि शिस्तबद्ध साखळी तयार करण्यात आली आहे. यातला एकही दुवा कमकुवत राहू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. चला तर मग या मोहिमेचा थोडक्यात आराखडा पाहूया. परीक्षा परिसंस्था, प्रश्नपत्रिकांची सुरक्षा, प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस, गैरप्रकारांची हाताळणी आणि शेवटची दक्षता पथके. आपली अतिशय मौल्यवान संपत्ती म्हणजेच सील्ड बंद प्रश्नपत्रिका हिचा संपूर्ण प्रवास आपण अनुभवणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, परीक्षा परिसंस्था. यातला सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे डिस्ट्रीब्युशन सेंटर किंवा डीसी. हा एक प्रकारचा अभेद्य किल्लाच आहे. सीलबंद प्रश्नपत्रिका वाटप होण्यापूर्वी याच सुरक्षित तिजोरीत ठेवल्या जातात. सीसीटीव्ही, अग्निशमन व्यवस्था आणि 24 तास पोलिसांचा खडा पहारा. अक्षरशः एखाद्या खजिन्यासारखी सुरक्षा इथे पाहायला मिळते. आणि त्यानंतर येते एक्झामिनेशन सेंटर म्हणजेच ईसी. हा तो ॲक्टिव्ह झोन किंवा रणांगण आहे जिथे ही कडेकोट बंदोबस्तात असलेली संपत्ती शेवटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. याच ठिकाणी प्रत्यक्ष परीक्षेचा थरार रंगतो. पुढे जाऊया दुसऱ्या भागाकडे, प्रश्नपत्रिका सुरक्षित करणे. आता भौगोलिक आव्हानांचा विचार करूया. प्रवासाला जर 2 तासांपेक्षा कमी वेळ लागत असेल तर रोज प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जातात. पण रोजचा प्रवास जर खूपच लांबचा किंवा धोकादायक असेल तर अशा वेळी चक्क रेसिडेन्शियल मोड वापरला जातो. म्हणजे काय तर प्रश्नपत्रिका थेट स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा कडेकोट तिजोरीत लॉकडाऊन केल्या जातात. किती गांभीर्याने ही प्रक्रिया राबवली जाते ते यातून दिसते. इथला काटेकोरपणा खरोखरच थक्क करणार आहे. बंदिस्त 4चाकी वाहन, अधिकृत पोलीस रक्षक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या बरोबर 30 मिनिटे आधी हँडओव्हर. 1 मिनिटही इकडे किंवा तिकडे चालत नाही. अगदी सेकंदाचे नियोजन असते. या कागदपत्रांची गुंतागुंत तर पहा. प्रश्नपत्रिकांचे पाकेट पोहोचल्यावर त्याचे सील पूर्णपणे शाबूत होते हे सिद्ध करण्यासाठी एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष स्वाक्षऱ्या लागतात. अगदी फोरेन्सिक स्तरावरील बारकावे इथे तपासले जातात. हा खरोखरच सुरक्षेचा एक भक्कम पुरावा आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवसाची रूपरेषा. परीक्षेच्या दिवशी हॉलमधले प्रत्येक हालचाल कशी कोरिओग्राफ केलेली असते ते पाहणे रंजक आहे. 10 मिनिटे आधी पहिली बेल, बरोबर 0 मिनिटाला प्रत्यक्ष सुरुवात आणि तिथून पुढे अगदी शेवटच्या वॉर्निंग बेलपर्यंत प्रत्येक गोष्ट एका ठराविक लयीत आणि अचूक वेळेत घडत असते. ह्या वेळेत केंद्रावर एक प्रकारचा लॉकडाऊनच असतो. स्मार्ट वॉचेस किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सना तर सक्त मनाई आहेच, पण कुणालाही पहिल्या 30 मिनिटात किंवा शेवटच्या 10 मिनिटात बाहेर जाण्याची अजिबात परवानगी नसते. बाह्य जगाशी कोणताही संपर्क होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाते. पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा, चौथा भाग, परीक्षेतील गैरप्रकार हाताळणे. विचार करा, जर एखादा विद्यार्थी कॉपी करताना रंगेहात पकडला गेला तर काय होते. या मॅन्युअलमध्ये अशा घटनांसाठी एक अत्यंत अचूक आणि कायदेशीरदृष्ट्या मजबूत असा कडक प्रोटोकॉल दिलेला आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते विद्यार्थ्याला लगेच परीक्षा केंद्राबाहेर काढत नाहीत. सर्वात आधी पुरावा आणि मूळ उत्तरपत्रिका जप्त केली जाते, स्वाक्षऱ्या आणि लेखी जबाब घेतले जातात आणि त्यानंतर एक नवीन अतिरिक्त उत्तरपत्रिका दिली जाते ज्यावर ठळकपणे CPS म्हणजेच कॉपी केस असे लिहिलेले असते. हे सर्व रेकॉर्ड अगदी अचूक ठेवले जाते. पण जर कोणी तोतया विद्यार्थी बनून दुसऱ्याच्या जागी परीक्षा देण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र अजिबात दयामाया दाखवली जात नाही. इथे 0 टॉलरन्स धोरण आहे. अशा व्यक्तीला तात्काळ पोलिसांच्या हवाले केले जाते. प्रशासनाची ही कडक भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. आता शेवटचा 5वा भाग, दक्षता पथके. ही पथके म्हणजे एक प्रकारे अंतर्गत रखवालदारच आहेत. पूर्वकल्पना न देता अचानक तपासणी करण्याचे सर्वाधिकार त्यांना असतात.
आणि विशेष म्हणजे यांचे प्रमुख हे विभाग प्रमुखांपेक्षा म्हणजेच हेड ऑफ डिपार्टमेंटपेक्षा कमी दर्जाचे अधिकारी अजिबात नसतात. यातला एक नियम ऐकून तर गंमतच वाटते. या अधिकाऱ्यांनी तपासणी अहवालात ओके किंवा छान असे वरवरचे शब्द लिहिण्यास सक्त मनाई आहे. नोकरशाहीतल्या या काटेकोरपणाची पातळी पहा. त्यांना प्रत्येक गोष्टीची अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर नोंदच करावी लागते. परीक्षा संपल्यावरही सुरक्षा थांबत नाही. सर्व दस्तऐवज परत तिजोरीत पाठवण्यापूर्वी आणखी एक मोठी पायरी असते. विशिष्ट उत्तरपत्रिकांचे मास्किंग करणे. विद्यार्थ्याची ओळख पूर्णपणे गुप्त राहावी आणि पेपर तपासणीत 100% पारदर्शकता असावी यासाठी उत्तरपत्रिकेवरील माहिती काळजीपूर्वक झाकली जाते. ह्या सगळ्यामागे असते ती शिक्षक आणि प्रशासकांची एक भली मोठी अदृश्य फौज, जे अत्यंत अथकपणे पडद्यामागे राहून हे सर्व कामकाज सुरळीतपणे पार पाडतात. त्यांच्याच कष्टाचे हे फळ आहे. शेवटी या सर्व प्रवासातून एक प्रश्न नक्कीच पडतो. कागदाच्या एका सामान्य तुकड्याची इतकी अफाट सुरक्षा असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य कसे निश्चित करते? हे इतके मोठे, थकवणारे आणि अचूक ऑपरेशन राबवले जाते ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या त्या एका कागदाची अढळ पारदर्शकता टिकवून ठेवणे. ह्यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.